अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला भगवान विष्णूंच्या सेवा करायच्या आहेत, कारण हा महिना त्यांचा आहे, त्यांना समर्पित आहे, त्याच्यामुळे त्यांच्या सेवा करायच्या। आणि भगवान विष्णूंची आपण सेवा केल्या तर माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होत असते, तिची अखंड कृपा आपल्याला प्राप्त होत असते। तर भगवान विष्णूंची सगळ्यात प्रभावी सेवा किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा जर म्हटलं तर सत्यनारायणाची पूजा, जी आपण प्रत्येक पौर्णिमेला आपल्या घरी करत असतो, घरच्या घरी। तर ही सत्यनारायणाची पूजा कशी करायची, मार्गशीर्ष महिन्यामध्ये 5, 7, 11, 21 अशी सत्यनारायण कसे करायचे त्याची थोडक्यात माहिती बघणार आहोत। त्याची व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ज्या महिला सत्यनारायण करत नसतील त्यांनी सुद्धा ह्या महिन्यापासून सुरुवात करू शकता तुम्ही। आणि बघा, आपल्याला ब्राह्मण वगैरे बोलायची गरज नाही, आपण घरच्या घरी हा सत्यनारायण करू शकता। खूप साध्या सोप्या पद्धतीमध्ये आहे, पंचोपचार पूजामध्ये हा सत्यनारायण आपण करू शकतो। तर कसा करायचा, तर सर्वप्रथम आपण ही पूजा करू त्यावेळेस आता बघा, मार्गशीर्ष महिना आहे, पूर्ण महिनाच आपल्याला आहे, त्याच्यामुळे कधीही सुरुवात करू शकता, कोणत्याही वारी तुम्ही ही सेवेला सुरुवात करू शकता, अगदी उद्यापासून सुद्धा सुरुवात करू शकता। तर सत्यनारायण करते वेळेस महिला असतील तर महिलांनी आपली अडीअडचण बघून सुरुवात करायची आहे, कारण जर तुम्ही संकल्पयुक्त हे सत्यनारायण करत असताल तर मनात अडचण आली नाही पाहिजे। म्हणजे जे काही तुम्ही सत्यनारायण करत आहात 7-11 दिवसाचे, मनात अडचण आली नाही पाहिजे बघून तुम्हाला सत्यनारायण करायचं आहे। त्याच्यानंतर सत्यनारायण करत असताना आपल्याला सर्वप्रथम सत्यनारायणची पोथी लागते, म्हणजे ग्रंथ लागतो, ज्याच्यामध्ये 5 अध्याय असतात, ते आपल्याला वाचायचे असतात। त्याच्या अगोदर आपण जी काही षोडशोपचार पूजा करतो, म्हणजे पंचोपचार पूजा करतो, ती पूजा त्याच्यामध्ये दिलेली आहे। तुम्हाला वेगळी ग्रंथ वगैरे किंवा वेगळं बुक घेऊन बसायची गरज नाही। त्याच्यामध्ये गणपती बाप्पापासून पूजा कशी करायची, त्यानंतर कुलदेवीची पूजा, त्यानंतर वरुण देवतेची पूजा, बाळकृष्णाची पूजा, तर सर्व काही त्याच्यामध्ये दिलेलं आहे। त्याच्यामुळे तुम्हाला त्या ग्रंथ जर आणलात त्याचं सर्व मिळतं। तर तो ग्रंथ तुम्हाला सत्यनारायण पूजेमध्ये लागतोच। सत्यनारायणाचा फोटो लागतो, त्याच्यानंतर बाळकृष्ण प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतोच। त्याच्यानंतर 3 सुपाऱ्या, नागवेलीची पानं, हार, आता हे बाकीचे सामान आहे ते तुम्हाला आणायचं आहे मार्केटमधून। ते नारायण करत असताना आता आपण सलग 11 दिवसात, तुम्ही 11 दिवसात संकल्प केला आहे तर तुम्ही सलग 11 दिवस सत्यनारायण करायचं आहे। तर आपण 11 दिवस सत्यनारायण करतो, तर मग रोज त्याची पूजा कशी करायची, म्हणजे रोज पूजा उचलायची का, त्याच्यानंतर रोज पूजा उचलून परत मांडायची का। तर बघा, सत्यनारायण आपण 11 दिवसात संकल्प आहे, तर रोज तुम्हाला पूजा उचलायची गरज नाही। आता पहिल्या दिवशी तुम्ही पूजा मांडलेली आहे, तर सत्यनारायण आपण पहिल्या दिवशी करतो। आता नागवेलीचे पानं कसं राहतं, सहसा 2-3 दिवस ते सुकत नाही, चांगले राहतात ते। त्याच्यानंतर आता कलशामध्ये तर पाण्यातच राहतात ते, त्याच्यामुळे ते म्हणजे ते तर 2-4 दिवस जातात। पण जे खाली आपण सुपाऱ्या मांडतो ज्या पानावर, त्या कसं 2-3 दिवसात ते पानं सुकतात। तर तुम्हाला रोज पूजा उचलायची गरज नाही, फक्त पूजा आता तुम्ही आज पूजा केली, उद्या सकाळी तुम्हाला पूजा करायची आहे, तर 12च्या आत पूजा करून घ्यायची, नाहीतर मग सायंकाळच्या प्रदोष काळातच पूजा करून घ्यायची। असं मधल्या दिवसामध्ये पूजा करायची नाही। कोणतीही पूजा झालं, एखाद्या दिवस आपण काय होतं, देवपूजा आपली राहते, नंतर 12 वाजेपर्यंत होतच नाही, मग आपण नंतर करतो, तसं नाही करायचं। राहिली एकदा पूजा तर सायंकाळच्या वेळेस आपण करायची, म्हणजे 4च्या नंतर। तर सत्यनारायणची पूजा उचलायची नाहीये, जे काही फुलं वगैरे सुकलेले आहेत ते उचलायचे। त्यानंतर दिवा अखंड जर ठेवता आला तर अखंड दिवा तिथं लावत ठेवा, अखंड दिवा ठेवा। त्याच्यानंतर त्याच्यात तेल टाकायचं। त्याच्यानंतर पंचोपचार पूजा रोज करायची आहे, असं नाही की पहिल्या दिवशी केली मग दुसऱ्या दिवशी करायची गरज नाही। पंचोपचार, 3 सुपाऱ्यांची पूजा, बाळकृष्णाची पूजा, पंचोपचारच रोज करायची आहे। त्याच्यानंतर 5 अध्याय वाचून आरती करायची आहे आणि संध्याकाळी नैवेद्य दाखवायचा आहे, सकाळी वगैरे नैवेद्य दाखवायचा नाही। सकाळी आपण पूजा करतो तेव्हा फक्त शिऱ्याचाच नैवेद्य दाखवायचा, जो काही स्वयंपाकाचा नैवेद्य आहे तो संध्याकाळी दाखवायचा। त्याच्यानंतर आता 2-3 दिवसाला जर पानं तुम्हाला असं वाटलं खूपच आता सुकलेली आहेत, खूप जास्त पण असं वाळूस तर तिथं राहू देऊ नका पानं, थोडेसे सुरकुत्या पडल्या सुकले की आणून घ्यायचे, तर आणायचे। त्याच्यानंतर मग परत ते पानं उचलू शकतो आपण, पानं आपल्याला चेंज करायची असतील तर। सुपाऱ्या उचलायच्या, पानं उचलायचे, मस्त तिथं थोडंसं फटकून वगैरे घ्यायचं, म्हणजे थोडंसं धूळ वगैरे साचते तर थोडंसं ते झटकून पटकून घ्यायचं। आणि परत पूजा आपण मांडून
व्यवस्थित आपली पूजा करून घ्यायची। तर असं करायचं, रोज पूजा उचलायची गरज नाही, एक दिवस आड किंवा 2-3 दिवसाला एकदा उचलली तरी चालते आणि फुलं पानं बदलायची। त्याच्यानंतर कलशातलं पाणी सुद्धा बदलायचं, असं नाही कलशातलं पाणी बदलायचं का, कलशातलं पण पाणी तुम्हाला बदलायचं, तांब्या वगैरे घासून आपण ठेवू शकतो डबल। तर अशी ही पंचोपचार पूजा तुम्हाला रोज करायची। त्याच्यानंतर बघा, खूप सोपी पूजा आहे, संकल्पयुक्त पूजा तुम्ही करा। जर तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त तुम्हाला हवी असेल, आर्थिक संकट असेल, कर्ज असेल, कर्ज फिटत नाहीये, घरात लक्ष्मी टिकत नाहीये, पैसा टिकत नाहीये, म्हणजे येणारा पैसा कसा खर्च होतो हे कळत नाहीये, तर अशा वेळेस ना खरंच लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा ना सर्वात उच्च कोटीची विष्णूची सेवा आहे। त्याच्यामुळे ही सेवा तुम्ही जर केली तर नक्कीच तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये तुम्हाला फरक जाणवेल। तर संकल्पयुक्त सेवा करा। तर ही तरी आपल्याला मार्गशीर्ष महिन्याची करायची आहे। पण खरंच तुम्हाला जर असं वाटत असेल की म्हणजे खूप कर्ज आहे आणि ते कर्ज फेडता फेडता नाकी नऊ आली आहे, एक कर्ज फेडायला गेलं की दुसरं उभं राहतं, दुसरं फेडायला गेलं की तिसरं उभं राहतं आणि काही सुधरत नाहीये, आणि अशा परिस्थिती घरामध्ये असेल ना तर बरेच संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं। तर अशा वेळेस काय करायचं, 108 सत्यनारायणचा संकल्प करून तुम्ही सेवा करा। 108 सत्यनारायण, त्याने तर इतका फरक पडतो आपल्याला, कारण ही खरंच भगवान विष्णूंची खूप प्रभावी सेवा आहे लक्ष्मी प्राप्तीची। आता सत्यनारायण तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायचे आहेतच, पण ते सत्यनारायण आपले किती 7, 5, 11 यथाशक्ती आपल्याला जितके होतील तितके करायचे। पण तुम्हाला जर खरंच खूप जास्त आर्थिक संकट, जास्त पैशाची तंगी असेल, आर्थिक संकट असेल तुमच्यावर, तर 108 सत्यनारायणचा संकल्प करून 108 सत्यनारायण करा, त्याने खूप जास्त फरक पडतो। तर अशी सत्यनारायणाची पूजा तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायची आहे। त्यानंतर भगवान विष्णू, त्यानंतर विष्णू सहस्रनाम रोज नित्य नियमाने वाचायचं, गीतेचे 15वा अध्याय, गीतेचे 18 नावे, त्यानंतर विष्णू सहस्रनाम, त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र, याची पण सेवा तुम्हाला घ्यायची आहे। भगवान विष्णूचा सगळ्यात प्रभावी मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा। जप नाही झाला तरी आपले काम करता करता आपण आपल्या तोंडामध्ये त्या चालू ठेवायचा। तर अशी सत्यनारायणाची पूजा नक्की करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी, परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रोजू करते। श्री स्वामी समर्थ। कुठं चालली?